नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 32 साईजचं कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग बघणार आहोत। 32 साईजचं पेपर कटिंगची मला एक कमेंट आलेली होती, 32 साईज कटोरी ब्लाऊज दाखवा म्हणून। आता इथे मी माप घेतलेली आहेत। ब्लाऊज उंची 13, छातीचे माप 32 आणि कंबर आहे 26। तर यानुसार मी आता इथे पेपर कटिंग दाखवणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता सगळ्यात आधी आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग बघणार आहोत। त्याच्यासाठी वरती अर्धा तर पाऊण इंच मार्जिन सोडून अशी रेषा दाखवली त्याप्रमाणे रेषा मारून घ्यायची आहे आणि त्या रेषेपासून खाली ब्लाऊज उंचीचं माप टाकायचं आहे। आपली ब्लाऊज उंची आहे तयार 13, तर त्याच्यात 1 इंच मिसळून 14 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। पाठीमागच्या भागासाठी तयार ब्लाऊज उंची प्लस 1 इंच जास्तीचं घ्यायचं आहे। तुमची जी काही ब्लाऊज उंची असेल त्याच्यात 1 इंच मिसळून मार्किंग करायचं आहे। जर 14 असेल तर 15 इंचावर मार्किंग करायचं। आता इथे 13 आहे ब्लाऊज उंची, म्हणून मी 14 इंचावर मार्किंग इथे करत आहे पाठीमागच्या भागासाठी। त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे उंचीचं मार्किंग करून तिथे रेषा मारून घ्यायची आहे। परत एकदा चेक करायचं आहे, हे अगदी बरोबर आलेलं आहे। त्यानंतर इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच। डीप नेक असेल तर आणि पाठीमागचा गळा जर तुमचा 6.5 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथे 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे 38 साईजपर्यंत। त्यानंतर इथे हे जे शोल्डर आहे ते फक्त बोटनेक आणि बंद गळ्याच्या ब्लाऊजमध्ये शोल्डरचं माप, शोल्डर मुंड्याचं माप बदलत असतं। तर त्याचा पण मी चार्ट बनवलेला आहे, त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात आणि कटिंग करू शकतात। परफेक्ट चार्ट आहे तो। आता इथे मुंढा घेतलेला आहे 5.5 इंच, 5.25 इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकतात 32 साईजसाठी। आणि मग ही अशी रेषा मारून घ्यायची आहे। ती रेषा मारण्याच्या आधी इकडे खाली चेक करायचं 5.5 बरोबर आहे की नाही आणि मगच ती रेषा मारायची आहे। व्यवस्थित असं काटकोन इथे तयार होतो। मग बंद गळ्यासाठी आपल्याला इथे पूर्ण शोल्डरचं माप टाकायचं असतं। आता इथे चेस्ट आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8 इंच प्लस 2 इंच सिलाई मार्जिन, ह्यानुसार इथे मार्किंग करायचं आहे। 32चा चौथा भाग घेतला इथे 8 इंच आणि मग त्याच्या पुढे 2 इंच सिलाई मार्जिन, 1.5 इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकतात। मी इथे 2 इंच घेतलेलं आहे आणि मग इथे ही अशी रेषा मारायची आहे। त्यानंतर मग आता इथे कंबर आहे 26, तर 26चा इथे चौथा भाग घ्यायचा आहे। तुमचं जे काही कमरेचं माप येत असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि प्लस 1 इंच टक्ससाठी घ्यायचा आहे। पाठीमागे टक्स येत असतो आणि त्याच्या पुढे वरती जेवढं आपलं सिलाई मार्जिन घेतलं तेवढंच 2 इंच घ्यायचं आहे। आणि हे फिटिंग सिलाईचे पॉईंट, सिलाई मार्जिनचे पॉईंट जोडायचे आहेत। आता इथे टक्स घ्यायचा आहे, तर ह्या फिटिंग सिलाई जी लाईन आहे, फिटिंग सिलाईचे जे मार्किंग केलेलं आहे तिथून निम्मे करायचं आहे आणि मग वरती तुमचा जेवढा काही गळा असेल त्यानुसार टक्सची उंची इथे घ्यायची आहे। आता इथे अर्धा इंच ह्या रेषेच्या आजूबाजूला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि ते वरती असं जोडायचं आहे। पाठीमागच्या भागासाठी इथे हा टक्स येणार आहे। त्यानंतर इथे गळारुंदी 2.5 इंच, 2.25 इंच किंवा 2 इंच तुम्ही घेऊ शकतात। जास्त डीप नेक असेल 11च्या पुढे तर तुम्ही इथे 2 इंच घ्यायची आहे गळारुंदी आणि 9-10 असेल तर मग तुम्ही 2.5 इंच घेतली तरी चालेल। मी इथे 2.5 इंच घेतलेली आहे। खाली इथे 10 इंच आणि प्लस सिलाई मार्जिन घेऊन 10.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर इकडे जेवढी वरती घेतलेली आहे गळारुंदी 2.5 इंच तेवढीच खालीसुद्धा घेतलेली आहे। तुम्हाला पसरट गळा पाहिजे असेल तर तुम्ही इथे वाढवू शकतात अर्धा इंच। 3 इंचपेक्षा जास्त खाली उंची वाढवायची नाही, गळा लूज पडतो मग। आता इथे रेषा आखून घ्यायची आहे अशी पॉईंट जोडून।
आणि इथे तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार देऊ शकतात। आता इथे गोल गळ्याचा आकार द्यायचा असेल तर तिरकस 1 इंच मोजून असा आकार द्यायचा आहे। त्यानंतर पाठीमागच्या भागासाठी इथे मुंढ्याला आकार देण्यासाठी 1.25 इंच घ्यायचा आहे। 1.5 इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। मी इथे 1.25 इंच घेत आहे। जर पाठीमागे तुमचा घोळ चुन्या वगैरे येत नसेल तर तुम्ही 1.5 इंच घेतलं तरी चालेल, आणि घोळ चुन्या वगैरे येत असतील तर तुम्ही इथे 1.25 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या चेस्टचं जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यापासून खाली 1 इंच मोजून आणि इथून निम्मे करून असा एक पॉईंट द्यायचा आहे, आणि फक्त हे असे पॉईंट जोडले की हा तुमचा मुंढ्याचा आकार सहज जमणार आहे। तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा असा मुंढ्याचा आकार द्यायचा आहे। इथे मात्र थोडंसं खाली असं खालून घ्यायचं आहे 1/2 इंच। दाखवल्याप्रमाणे हा असा मुंढ्याचा आकार द्यायचा आहे। आता इथे पाठीमागच्या भागासाठी इथे आपण 1.25 इंचावर आकार दिलेला आहे। त्यानंतर आता इथे बाही मुंढा मोजून घ्यायचा आहे। तर बाही मुंढा कसा मोजायचा, जिथे बाही जॉईंट झालेली असते, आता इथे ही शोल्डर सिलाई आहे, तर इथे ही जी बाही जॉईंट झालेली आहे तिथे हे असं पकडायचं आणि खाली फिटिंग सिलाईपर्यंत तिरकस हे जेवढं काही येत असेल हा तुमचा बाही मुंढा आहे। आता हा आला आहे 6.25 इंच। तर इथे तेवढा येत आहे की नाही ते मोजायचं आहे। अर्धा इंच सोडून हे असं मोजायचं आहे, कारण अर्धा इंच सिलाई मार्जिनमध्ये जातं। आता हे 2-3 वेळा व्यवस्थित मोजायचं, कारण गोलाकार असल्यामुळे इथे मोजायला प्रॉब्लेम येत असतो म्हणून। आता इथे हे बरोबर येत आहे मार्जिन सोडून। इथे आपली बाही जॉईंट होणार आहे, तर इथून असं मोजलं तर हे बरोबर 6.25 इंच येत आहे। जर तुमचं हे कमी येत असेल तर तुम्ही वरती किंवा खाली हा मुंढा वाढवू शकतात। आता हे माझं अगदी बरोबर आलेलं आहे, म्हणून इथे मला वाढवायची गरज आलेली नाही। इथे वरती किंवा खालीसुद्धा तुम्ही हा मुंढा इथे वाढवू शकतात, कुठल्याही एकाच बाजूला खाली किंवा वरती वाढवायचा आहे। आता इथे बरोबर आहे म्हणून इथे वाढवायची गरज आलेली नाही आहे। आता हे पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे। आता इथे हे शोल्डर 5.5 घेतलेलं आहे, गळा रुंदी 2.5 घेतलेली आहे, आणि इथे बॉक्स बनवून गळ्याचा आकार दिलेला आहे। इथे आर्महोलचं माप टाकलेलं आहे 5.5 इंच। 32 साईजसाठी तुम्ही 5.25 इंचसुद्धा घेऊ शकतात। त्यानंतर इथे कमरेचा चौथा भाग आणि 1 इंच टक्ससाठी, आणि पुढे सिलाई मार्जिन। आता हे झालं पाठीमागच्या भागाचं कटिंग। आता हे कट करायचं आहे। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आणि पेपर कटिंगचा व्हिडिओ बघून झाल्यानंतर शिवण्याचं ब्लाऊज कसं शिवतात पेपर कटिंगवर ठेवून ते व्हिडिओ बघा, आणि मगच ब्लाऊज शिवायला घ्या। त्यानंतर आता आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे, पण त्याआधी इथे अर्धा इंच वर मार्किंग करून खालून वरती अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे, आणि तिरकस ह्या टक्स पॉईंटच्या रेषेला असं जोडलेलं आहे, आणि तेवढं हे कट करायचं आहे। हे कट केल्यामुळे हा जो टक्स असतो तो घेतल्यानंतर खाली अगदी सरळ दिसतं। जर नाही घेतलं, टक्स म्हणजे कट केलं नाही तिकडे, तर ते खाली इकडे असे कोपरे उतरल्यासारखे दिसतात, म्हणून हे असं कट करायचं आहे। आता पुढच्या भागाचं कटिंग आपण बघूया। त्याच्यासाठी आता इथे आपण जेवढी उंची घेतलेली होती 14, तर परत 1 इंच मिस होऊन 15 इंच इथे उंची घ्यायची आहे। म्हणजे काय, तर तयार उंची प्लस 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी। तुम्ही हे कोणत्याही ब्लाऊजची कोणत्याही साईजची कटिंग करत असाल तरीसुद्धा तुम्हाला इथे हे असंच करायचं आहे। पुढच्या भागासाठी तयार उंची प्लस 2 इंच घ्यायचं आहे। इथे तयार उंची होती 13 प्लस 2 इंच घेऊन 15 इंचावर मार्किंग करून ही अशी रेषा आखून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मागच्या भागासाठी जे मापं घेतली होती तीच मापं आपल्याला इथे टाकायची आहेत। मुंढा किंवा शोल्डर तेवढंच घ्यायचं आहे।
5.5 इंच शोल्डर आणि इथे 5.5 इंच मुंडा किंवा 5.25 सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि खालून चेक करून मग ही रेषा मारायची आहे आणि मग चेस्टचं माप टाकायचं आहे। आता इथे 8 इंच चेस्ट आहे। त्यानंतर सिलाई मार्जिन 2 इंच जे आपण पाठीमागच्या भागासाठी घेतलं होतं तेवढंच। आणि मग आता इथे कमरेचं माप टाकायचं आहे। कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच घ्यायचं, पुढे 2 इंच सिलाई मार्जिन आणि इथे हे असं जोडून घेतलं। त्यानंतर इथे हे फिटिंग सिलाईचे आणि सिलाई मार्जिनचे पॉइंट जोडून घेतलेले आहेत। आता इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि खाली गळा घेतलेला आहे 7 इंच। तुम्ही 6 इंच 6.5 इंच घेऊ शकतात आणि मग इथे बॉक्स बनवून गळ्याचा आकार इथे द्यायचा आहे। 1 इंच तिरकस मोजून हा असा गळ्याचा आकार दिलेला आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला पाठीमागच्या भागासाठी आपण 1.25 इंच घेतलं होतं, तर इथे आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि जसं फिटिंग सिलाईपासून खाली 1 इंच वर मार्किंग केलं त्याप्रमाणे आणि इथून निम्मे असं घेऊन हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे। इथे सुद्धा हे असं खालूनच आकार द्यायचा आहे थोडासा, हा असा दाखवल्याप्रमाणे। इथे आपण 1.25 इंच घेतलं होतं पाठीमागच्या भागासाठी, तर पुढच्या भागासाठी 1 इंच घ्यायचं आहे किंवा 1.25 इंच घेतलं तरी चालेल। आता इथे योगपट्टीचं मार्किंग करण्यासाठी 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इकडे सुद्धा 2.5 इंच घ्यायचं आहे आणि मग हे दोन्ही पॉइंट जोडून ही अशी रेषा मारलेली आहे। त्यानंतर योगपट्टीचा आकार देण्यासाठी ह्या रेषेपासून ही जी रेषा आहे तिथून वरती 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। हे असं 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग इथे हा असा आकार द्यायचा आहे। किंवा तुम्हाला हा असा जमत नसेल तर छातीचा 10वा भाग मोजायचा आहे। इथे छातीचा 10वा भाग होतो 3 पॉइंट आणि 3 नंतर ह्या 2 रेषा 3.2, तर असं हे मार्किंग करून घ्यायचं आहे। 3.25 इंचावर हे असं मार्किंग करून मग असा आकार द्यायचा आहे जर तुम्हाला जमत नसेल तर। त्यानंतर हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंटपासून खाली 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। जिथे काटकोन तयार झालेला आहे त्या पॉइंटपासून खाली 1.5 इंचावर तिरकस हे असं मार्किंग करायचं आहे। हे प्रत्येक साईजसाठी इथे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे कटोरीचा आकार देण्यासाठी। आणि इथे तुम्ही 5.5 इंच किंवा 4.25 इंच वर इथे मार्किंग करू शकतात गळ्याच्या बाजूला आणि हे असं जोडायचं आहे आकार देण्यासाठी। त्यानंतर आता इथे 32 साईजसाठी 5.25 इंच मोजून कटोरीचं माप टाकायचं आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं 5.25 इंच मोजलेलं आहे, हुकाय पट्टीच्या बाजूकडून मोजलेलं आहे आणि इकडे 2 इंच सरळ आणि मग हे असे पॉइंट जोडायचे आहेत। याच्यामुळे तुम्हाला सहज कटोरीचा आकार देता येईल। इथे जो थोडंसं टोक तयार झालेलं आहे तर ते व्यवस्थित गोलाकारात करून घ्यायचं आहे, टोक येऊ द्यायचं नाही तिथे। आता इथे 1.5 इंच हे मोजून घेतलेलं आहे। आता हे कट करून घ्यायचं आहे। आता इथे एक राहिलं सांगायचं, आपण इथे योगपट्टीला इथे टक्स नसतो म्हणून काय करायचं आहे, इकडून हे जे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते कट करायचं आहे। म्हणून दाखवल्याप्रमाणे इकडे सिलाई मार्जिनच्या रेषेपासून आतमध्ये 1/2 इंच मोजून हे दाखवल्याप्रमाणे असं तिरकस जोडून घ्यायचं आहे आणि तिथून कट करायचं आहे। हे असं कट केल्यामुळे तुमची योगपट्टी अगदी बरोबर जोडली जाईल, कमी जास्त होत नाही। हे 1 इंच जास्त असल्यामुळे योगपट्टीसुद्धा तुमची मोठी होते, म्हणून ते आता कट करून घेतलेलं आहे आणि तिथूनच हे असं कट करायचं आहे 1/2 इंच कमी केलेलं।
वरती कमी करायचं नाही, वरती आहे तेवढंच घ्यायचं आहे। तिरकस हे जोडल्याने बरोबर वरती अजिबात कमी होत नाही। आता इथे हे कट करून घेत आहे। त्यानंतर आता इथे कटोरी ही कशी वाढवायची ते आपण बघूया। आता इथे योकपट्टी ही कट करून घेत आहे। आणि मग ही जी कटोरी तयार केलेली आहे ती आपल्याला दुसऱ्या पेपरावर वाढून घ्यायची आहे। बाही कटिंग मी इथे दाखवलेलं नाही आहे, बाही कटिंग मी सेपरेट दाखवणार आहे। आता इथे हे असं कट करून घ्यायचं आहे। हे असं इथे थोडंसं टोक दिसत होतं ते कट केलेलं आहे। आता हे पेपर कटिंग तयार झालेलं आहे, फक्त आपल्याला कटोरी वाढवायची आहे दुसऱ्या पेपरवर ठेवून। आणि कटोरी ही सर्व साईजसाठी ह्याच पद्धतीने वाढवायची आहे। प्रत्येक साईजसाठी मी ह्याच पद्धतीने कटोरी वाढवत असते। तर दुसरा एक पेपर घ्यायचा, त्याच्यावर ही जी मूळ कटोरी आहे ती ठेवून घ्यायची आहे, जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि मग आता बघूया कसं ही कटोरी वाढवायची। तर आता इथे ही जी सरळ बाजू आहे ती हुक आय पट्टीची आहे। ही बाजू हुक आय पट्टीची गळ्याकडची बाजू आहे। तर ह्या बाजूला 2 इंच वाढवायचं आहे। इथे हा जो काटकोन तयार झालेला आहे त्याच्यावर बरोबर ही रेषा 2 इंचची येईल याप्रमाणे मोजून 2 इंचावर सरळ इकडे हे असं वाढवलेलं आहे। आणि त्यानंतर हा जो कटोरी जोडण्याचा साइड पार्ट असतो, हा भाग हा असा साइड पार्ट जोडायचा असतो। तर त्या बाजूला इथे 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे अगदी बरोबर व्यवस्थित टेप ठेवून खाली आणि वरती हे असं 1 इंचावर मार्किंग करायचं। त्याच्यानंतर परत वरती 1 इंचावर मार्किंग करायचं आहे। आणि मग इथे जसा आकार आहे त्याप्रमाणे हे असा टेप ठेवायचा आहे, दाखवल्याप्रमाणे असा टेप ठेवायचा आहे। आणि मग 1 इंचावर मार्किंग करायचं आहे। इथे सुद्धा जसा आकार आहे त्याप्रमाणेच टेप ठेवायचा आहे आणि 1 इंचावर मार्किंग करायचं आहे। असं हे खाली संपूर्ण आकारानुसार इथे 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे सुद्धा 1 इंचावर व्यवस्थित इथे बघा हे असं दाखवल्याप्रमाणे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपण 2 इंच मोजलेलं होतं, हे 2 इंच आपण घेतलेले आहे। तर वरून खाली असं तिरकस हे जोडायचं आहे। नंतर वरती गळ्याला जसं आहे तसंच घ्यायचं आहे। आणि इकडे ह्या बाजूला 1/2 इंच जास्तीचं घ्यायचं आहे। 2-2.5 इंचापर्यंत हे 1/2 इंच जास्तीचं घ्यायचं आहे। 2.5-3 इंचापर्यंत हे असं घेऊ शकतात। आणि नंतर हे जे आपण 1 इंचावर मोजलेलं होतं तिथे हे असं जोडायचं आहे। अगदी खाली सरळ घ्यायचं आहे हे असं। आता इथे आपण 1-1 इंचावर मोजलेलं होतं ते जोडून घ्यायचं आहे हे असं। आणि इथे अगदी सरळ न्यायचं आहे पुढेपर्यंत। आणि ही जी वरची रेषा आहे ती सुद्धा अशी ह्या रेषेमधून जाईल असं हे असं करून घ्यायचं आहे। इथे असा काटकोन तयार झालेला आहे। ह्याप्रमाणे ही कटोरी वाढवायची आहे। सर्व साईजसाठी तुम्ही ह्याच पद्धतीने कटोरी वाढवू शकतात। खूप छान बसते ह्या पद्धतीने कटोरी वाढवल्याने। आणि कटोरीला टोक येत नाही आणि गोल कटोरी दिसते। आता हे जसं मार्किंग केलेलं होतं त्यानुसार हे कट करून घ्यायचं आहे। आता याचा टक्स कसा घ्यायचा तेही आपण बघूया। आता हे कट करून झाल्यानंतर ह्याची घडी कशी घ्यायची ते नीट लक्षात घ्या। तर इथे ही आहे हुक आय पट्टीची बाजू आहे इथे। आणि हा जो इकडची जी बाजू आहे ती साइड पार्ट जोडण्याची। तर हा ज्या साइड पार्टला आपण जोडतो त्या बाजूला इकडे अर्धा इंच इथे मोजायचं आहे। खालून वरती मार्किंग करायचं आहे। इथून वरती हे असं हा जो साइड पार्ट असतो जोडायचा त्या बाजूला। तर इथे
साईड पार्ट ज्या बाजूला जोडतो त्या बाजूला इथे अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। प्रत्येक साईजसाठी हे असंच करायचं आहे। अर्धा इंच हे मार्किंग करून घेतल्यानंतर हे जे टोक आहे हुक आहे पट्टीच्या बाजूकडचं ते बरोबर जे अर्धा इंच आपण मोजलेलं आहे त्याच्यावर येईन याप्रमाणे इथे अशी घडी घालायची आहे। आता इथे हे व्यवस्थित अर्धा इंच जे मोजलेलं आहे त्या पॉइंटवर बरोबर ते टोक ठेवून अशी घडी इथे घालायची आहे। हे खालचं एक्स्ट्राचं तुम्ही कट केलं तरी चालेल, नाही कट केलं तरी काही फरक पडत नाही। आता इथे खालच्या बाजूचा जो जी टक्स रुंदी आहे ती 2 इंच घेतलेली आहे। हे प्रत्येक साईजसाठी मी इथे 2 इंचच घेत असते खालच्या बाजूला। फक्त वरच्या बाजूचा जो टक्स आहे तो याची उंची बदलत असते, तेही फक्त ब्लाऊज उंचीनुसार, साईजनुसार नाही तर ब्लाऊज उंचीनुसार इथे बदलवायची असते। आता इथे जर तुमची ब्लाऊज उंची 13 असेल 12 असेल तर तुम्ही 2.5 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर 14.5 14 असेल तर 3.25 इंच घ्यायचं आहे। आणि त्याच्या पुढे जर 15 किंवा 16 असेल तर तुम्ही इथे 3 इंच घ्यायचं। 15 इंचला हा टक्स घेताना एकच रेषा कमी करायची आहे 3 इंचला, आणि 16 असेल 15.5 16 असेल तर तुम्ही 3 इंच घ्यायचे आहे। आता इथे ब्लाऊज उंची आहे 13 इंच, तर इथे 2.5 इंचावर मी मार्किंग करणार आहे वरच्या बाजूला। खालून वरती हे असं मोजायचं आहे आणि 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे, कारण इथे ब्लाऊज उंची आहे 13 म्हणून। ही जर तुम्ही हे असं टक्स घेतला तर तो अगदी बरोबर होत असतो ब्लाऊज उंचीनुसार आणि कटोरी खालीवरती दिसत नाही। आता हे पेपर कटिंग झाले तयार। ब्लाऊज पीसवर ठेवताना ह्या बाजूला इथे अर्धा इंच तुम्हाला मार्जिन घ्यावं लागेल, हे विसरायचं नाही। ब्लाऊज पीसवर हे जेव्हा तुम्ही पेपर कटिंग ठेवाल तेव्हा साईड पार्ट जोडण्यासाठी इथे आपल्याला कटोरी साईड पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा लागतं, ते घ्यायला विसरायचं नाही। आता ते इथे कसं वाढवायचं ते बघा। दाखवल्याप्रमाणे हे असं अर्धा इंच मोजून हे असं एक्स्ट्रा घेऊन मग हे कट करायचं आहे। त्याच्यासाठी तुम्ही पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कसं कट करतात तो व्हिडिओ बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे, तिथे चेक करा। कारण पेपर कटिंग जरी तुम्ही बरोबर केलं आणि शिवण्याच्या पद्धतीत जर काही चूक केली तर तुमचं ब्लाऊज बिघडू शकतं, म्हणून। आता बघा इथे कटोरी साईड पार्ट जोडून झाल्यानंतर हे थोडेसे कमी जास्त होत असतात, तर हे कसं कट करायचं त्याच्यासाठी ब्लाऊज सेटिंग कशी करायची त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा। जेव्हा तुम्ही हे साईड पार्ट आणि कटोरी जोडाल त्याच्यानंतर हे असं तुम्हाला दिसणार आहे कमी जास्त झालेलं, तर ते कमी जास्त कसं कट करायचं मी तुम्हाला इथे सिंपल पेपरवर दाखवत आहे, पण तुम्ही त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही बघा, तिथे व्यवस्थित समजणार आहे तुम्हाला। आता बघा हे असं जोडून झाल्यानंतर तुम्हाला हे असं ठेवायचं आहे, पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग घेऊन। त्यानंतर हे इथे योकपट्टी मोजून घ्यायची आहे, खाली अगदी बरोबर लेवलला ठेवायचं आहे आणि मग मार्किंग करून घ्यायचं आहे। पण जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे कट करायचं नाही, त्याच्या खाली आपल्याला सिलाई मार्जिनसुद्धा लागतं जोडण्यासाठी, म्हणून ते ठेवून मग हे कट करायचं आहे। जिथे मार्किंग आलेलं आहे ते मार्किंग सोडून मग खालच्या बाजूला परत सिलाई मार्जिन सोडून मग ते कट करायचं। त्याच्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघा, त्याच्यात व्यवस्थित तुम्हाला समजेल। आता बाही कटिंगसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे तुम्ही सर्व साईजच्या तुम्ही बाही कटिंग करू शकतात, त्यामुळे मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे। बाहीचं काही असं काही नसतं, साईजनुसार बदलत असते किंवा बाही कटिंगचं कटिंग बदलत असते असं काही नसतं, म्हणून मी तुम्हाला ब्लाऊजची बाहीचं मापं घेऊन बाही कटिंग कशी करायची ते तुम्हाला मी सांगेन, किंवा ह्या आधी पण मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही बघा, त्याच्यावर व्यवस्थित समजेल। आता हे 32 साईजचं पेपर कटिंग कंप्लीट झालेलं आहे। तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा।